नमस्कार मित्रांनो, तुम्ही नवीन आधार कार्ड बनवले असेल किंवा अपडेट केले असेल तर मित्रांनो, आधार कार्डच्या पावतीने ते बनले की रिजेक्ट झाले हे कसे बघायचे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आधार कार्डच्या पावतीने आधार कार्ड स्टेटस बघण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला myAadhar.uidi.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यामध्ये तुम्हाला सर्वात खाली येऊन इथे चेक एनरोलमेंट आणि अपडेट स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। ही प्रोसेस तुम्ही मोबाईलवरही करू शकता। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या पावतीवर जे एनरोलमेंट नंबर आहे ते टाईप करायचे आहे। एनरोलमेंट नंबर कसा असतो याचे सॅम्पल फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। एनरोलमेंट नंबर टाईप करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला दिनांक टाईप करायचा आहे। सर्वात अगोदर तुम्हाला वर्ष टाईप करायचे आहे, जसं की इथं स्क्रीनवर तुम्ही बघू शकता 2024, त्यानंतर 02 म्हणजे दुसरा महिना आणि 01 म्हणजे 1 तारीख। त्यानंतर बाकी टायमिंग जसेचं तसं टाकायचं आहे, 13:06:27. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा भरायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर तुमच्या आधार कार्डचे स्टेटस चेक होऊन जाईल। इथं बघू शकता युअर आधार हॅज बीन जनरेटेड। तुम्ही याला डाउनलोड करू शकता आधार नंबरने किंवा एनरोलमेंट नंबरने, तसेच मोबाईल नंबरने देखील तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता। हे सर्व व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। मित्रांनो, आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता सर्वात वर एक डॅशबोर्ड बटन दिसत असेल। डॅशबोर्ड या बटनवर क्लिक करून तुम्ही इथे डाउनलोड या बटनवर क्लिक करून डाउनलोड आधार या बटनवर क्लिक करून आधार देखील डाउनलोड करू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।